भागवताचा द्वितीय स्कंध पुढे जातो. भागवताचा द्वितीय स्कंध काय आहे, उद्या आपल्याला कृष्ण जन्म साजरा करायचाच आहे, त्यामुळे थोडंसं पुढे जातो. भागवताचा द्वितीय स्कंध हा साधन स्कंध म्हणून आपल्या समोर आला. आता हा जो साधन स्कंध म्हणून सांगितला गेला, हा साधन स्कंध काय आहे? आमच्या जीवनाच्या कल्याणाकरता आम्ही कोणतं साधन केलं पाहिजे याचा विचार सांगणारा हा स्कंध आहे. या स्कंधामध्ये एकूण 10 अध्याय आहेत. या 10 अध्यायाचे विभाग केलेत. पहिले 2 अध्याय एका स्वतंत्र विषयाचे आहेत, नंतरचे 2 अध्याय एका स्वतंत्र विषयाचे आहेत आणि शेवटचे 6 अध्याय हे स्वतंत्र विषयाचे आहेत. पहिल्या 2 अध्यायामध्ये श्रवणाकरता मनाची एकाग्रता कशी साधायची असते याचा विचार आहे. नंतरच्या 2 अध्यायामध्ये आपण केलेल्या एकाग्र चित्तानं केलेल्या त्या उपदेशाला आमच्या अंतःकरणामध्ये ठसवण्याकरता हृदयाची निर्मलता कशी सिद्ध करायची असते याच्याकरता नंतरचे 2 अध्याय आहेत. आणि नंतरच्या 6 अध्यायामध्ये 2 विभाग केलेत. आपण जे चिंतन ऐकतो आमच्या अंतःकरणामध्ये ते ठसल्यासारखं वाटतं, पण त्याचा उपयोग नसतो. याच्याकरता त्याचं मनन करावं लागतं आणि ते मनन 2 पद्धतीनं करावं लागतं. एक उत्पत्ती आणि दुसरं उपपत्ती. याच्यातल्या उत्पत्तीचं मनन कसं करायचं असतं याच्याकरता 3 अध्याय आहेत आणि उपपत्तीनं मनन कसं करायचं असतं हे सांगण्याकरता 3 अध्याय आहेत. अशा एकूण 10 अध्यायाचा दुसरा स्कंद आहे, संपला. करतो, विस्तार करणार आहे, थोडा विचार करणार आहे. पण आकृतीबंध सांगत असताना, याचा आकृतीबंध सांगत असताना भागवताचा दुसरा स्कंध आपल्याला साधन सांगतं. काय साधन आहे? भागवतानं आपल्याला सांगितलेलं साधन आहे श्रवण. कारण का? कारण श्रवणानंच परमात्मा प्राप्त होतो, तो इंद्रियांनी प्राप्त होत नाही. ऐका, मनाची नखी नलगे बुद्धीची दृष्टी नरिगे ते इंद्रिया किर जोगे काय होईल असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला हे बोलून दाखवतात. जे ज्ञानासीही न चोजवे ध्यानासीही नागवे ते अगोचर भावे गोठी माझी. एवढे एक सौभग जे वळघे वाचेचे अंग गुरुपाद पद्म पराग लाहे जय का. वाचेचे अंग गोठी संवादातून ते कळतं, ते ऐकण्यानं कळतं. वेदांत आपल्याला या संबंधामध्ये सिद्धांत असा सांगतो की जी वस्तू साक्षात अपरोक्ष असूनही नित्य परोक्षवत वाटत असते, त्या अप्राप्तवत असणाऱ्या पदार्थाचा लाभ हा फक्त श्रवणानेच होत असतो, अन्य मार्गाने होत नाही. वस्तू नित्य प्राप्त आहे पण अप्राप्तवत आहे. अप्राप्तवत असल्यामुळे इंद्रियाच्या बुद्धीच्या अतीत असते आणि त्या वस्तूच्या प्राप्तीचं एकमेव साधन असतं ते म्हणजे श्रवण. उदाहरण सांगत नाही. विचारसागराच्या सुरुवातीला आपल्याला ही उदाहरणं दिसतात. एक कथाही त्या संबंधामध्ये आली. 10 माणसं प्रवासाला निघाली. रस्त्यात नदी आडवी आली. रस्त्यात त्या नदीतून पोहून 10च्या 10 जण पलीकडच्या तीराला लागले. दशमस्त्वमसी असं आहे. 10च्या 10 जण पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर त्या 10पैकी एकाच्या मनामध्ये असा विचार आला की आपण नदीतून पोहून आलो, 10च्या 10 जण आलो का नाही, मोजा बरं. म्हणून त्यांनी सगळ्यांना रांगेत उभं केलं. मोजायला लागला, 9च भरले. त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तू मोज रे. त्यांनी मोजले, 9च. आणि मग आपल्यापैकी कोणीतरी एक जण वाहून मेला म्हणून सगळेजण आक्रोश करायला लागले. तिथं एक गृहस्थ तिथं आले. त्यांनी विचारलं का रडता? म्हणे आमच्यातला एक जण वाहून गेला. असं कसं वाहून गेला? नदीला काही इतकं खोल पाणी नाही आहे की वाहून जाईल, प्रवाही इतका वेगाचा नाही आहे, कसा वाहून गेला? त्यांनी सांगितलं आम्ही 10 जण निघालो होतो, बघा ना आता 9च जण आहोत. त्यांनी बघितलं
त्याच्या लक्षात आलं 10 आहेत, कारण तो 11वा होता. त्यामुळे त्यांनी बघितलं 10 आहेत. तो म्हणाला मोजा बरं. त्यांनी एक जण परत मोजायला लागला. पण मी मोजून दाखवतो, 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 जण आहेत रांगेत. त्याला लक्षात आलं त्या त्रयस्थ माणसाला. त्याने सांगितलं मी तुम्हाला सांगतो 10वा आहे. 10वा आहे हे कळलं, पण कुठे हे कळलं नाही. 10वा आहे हे कळलं, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आहे हे कळलं, पण कुठे माहिती नाही. मग सगळ्यांना थोडं बरं वाटलं. पण एक जण शंके करतो, म्हणाला नाही नाही 10वा नाही, आम्ही सगळ्यांनी मोजून बघितलेत, 9 भरलेत, आणि तुम्ही काय सांगता खोटं, आम्हाला उगीच मनाचं समाधान करता. 10वा बिवा नाहीये, वाहून गेलाय, मेलाय, आम्हाला रडणं स्वाभाविक आहे, आम्हाला रडू येतं, आमचा मित्र होता मेला, वाहून गेला. त्याने पुष्कळ समजावलं, अरे नाही 10, तुम्ही 10च जण आहात. नाही नाही 10वा गेला. मग शेवटी त्याने सांगितलं तू मोज बरं, 10 दिसतात की नाही बघ. त्यांनी मोजायला असा प्रारंभ केला, 1 2 3 4 5 6 7 8 9. तो म्हणला बघा 9च आहेत. 9च आहेत म्हणल्याबरोबर त्या नव्या माणसाने याच्या थोबाडीत ठेवून दिली आणि त्याला सांगितलं तू 10वा. हा तू 10वा आहेस हे त्याला कशाने कळलं? याने सांगितल्यामुळेच कळलं. नित्य प्राप्त असणारी वस्तू अप्राप्तवत जाणवत असते. परमात्मा तत्व आम्हाला नित्य प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. मी आपल्याला या संबंधामध्ये जरा तात्विक विवेचन सांगतो थोड्या वेळामध्ये. विचार करा, परमात्मा तत्व नित्य प्राप्त आहे, पण आम्हाला कळत नाहीये की आम्ही परमात्मा रूप आहोत. आम्हाला कळत नाही आम्ही ब्रह्मरूप आहोत. कुणीतरी एक सद्गुरू यावे लागतात. त्याने आम्हाला हे सांगावं लागतं की बाबा तू नाही आहेस, तू परब्रह्म आहेस. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, हे सांगावं लागतं. ज्ञानोबारांनी चिंतन केलं, नाथ महाराज सगळ्यांनी चिंतन केलं, सगळ्यांनी. ज्ञानोबाराय चिंतन करतात, अविद्येची निदा विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिजो, तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, तैसी विश्वस्वप्नेसी माया, नीद सांडोनी धनंजया, सहसा चैला अद्वयानंदपणे जो. ज्ञानोबा 18व्या अध्यायात गोड चिंतन करतात. कशाने? महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तोच झाला घात जीवपणा. कानी ऐकिली मात, आम्ही कानानं ऐकलं आणि आमची जीवदशा गेली. काना मनाची जिणी. ज्ञानोबाराय चिंतन करतात. कितीतरी प्रमाण आपल्याला ज्ञानेश्वरीतली मी काढून देईन या विषयाच्या संबंधामध्ये. ऐकावं लागतं. परमात्मा प्राप्ती करता श्रवणाशिवाय दुसरा मार्ग नाही. सद्गुरू जरी बोध देणारे असले तरी ते बोटाने आम्हाला, ज्ञानोबाराय म्हणतात, कसं बोटानं दाखवू तुला? देवा तुला बोटानं कसं दाखवता येईल की हा तू आहेस म्हणून? आम्हाला ते श्रवणानं कळत असतं. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. कोणाला प्राप्त होणार आहे तो परमात्मा? होणारा नाही. मग त्याच्याकरता काय करा? त्याच्याकरता श्रवण करा. कुणाचं श्रवण करा? सद्गुरूंच्या मुखातून श्रवण करा. काय श्रवण करा? महावाक्याचं श्रवण करा. मग आम्हाला आमचं स्वरूप कळतं. मग आम्हाला आमचं स्वरूप कळतं. त्याच्याशिवाय कळत नाही. आपण चिंतन करून पहा. परतत्वमसी महावाक्य सगळेच सांगतात. आपणही त्याचा विस्तार करतो, परंतु तत्वमसी सांगूनही आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. येत नाही. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये एक फार गोड चिंतन त्या संबंधामध्ये मांडलंय. आप्तोक्तिम खननम तथोपरिशीलापाकर्षणम स्वीकृतिम निक्षेप समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति तद्वत् ब्रह्म विदोपदेश मनन ध्यानाधिभिर्लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वममलम तत्वम न दुर्युक्तिभिः. आचार्य बोलतात, आपल्याला जमिनीतलं धन, गुप्त धन जर काढायचं असेल तर कुठेही खणून उपयोग नाही हो.
कुठंतरी खणायचं आणि सोन्याचा हांडा मिळाला असं होत नाही. त्याच्याकरता पहिल्यांदा काय लागतं? आप्त उक्ती लागते. आप्त उक्ती म्हणजे पायाळू माणसांनी सांगावं लागतं असं म्हणतात. पायाळाला कळतं म्हणे, ज्ञानोबांनीच सांगितलंय. पायाळाला सदैव आणि पायाळा दिव्यांजन होय डोळा, ज्ञानोबाच बोलतात ना हे. त्या पायाळू माणसाला जमिनीतलं धन दिसतं, मग तो म्हणतो इथे धन आहे. मग धन आहे म्हणलं की तिथे ये म्हणलं की येतं काय? नाही. आप्तोक्ती झाली, मग खननम, त्याला खणावं लागतं. मग खणून झाल्यानंतर त्याच्यावर मोठमोठ्या शिळा असतात. तथोपली शिलापाकर्षणम, शिलांचं अपकर्षण, शिळा काढाव्या लागतात. मग स्वीकृती करण्याकरता त्याला नुसतं बाहेर ये असं म्हटलं तर ते धन बाहेर येत नाही. मग त्याला निक्षेप समपेक्षते, त्याला निक्षेपाची अपेक्षा असते. नाही बहिही शब्दैस्तु निर्गच्छती, त्याला बाहेर ये या शब्दाने ते बाहेर येत नाही, त्याला खड्ड्यात उतरून ते बाहेर काढावं लागतं. त्याप्रमाणे ब्रह्मतत्व हे सुद्धा या जगतामध्ये माया कार्याने तिरोहित झालेलं आहे, लपलेलं आहे. त्याला शोधायचं असेल तर तद्वत ब्रह्मविदोपदेश, माझा मुद्दा इथे आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं तर सद्गुरूंच्या मुखातून उपदेश ग्रहण करावा लागतो. ते तूच आहेस हे सांगावं लागतं. ते तूच आहेस हे सद्गुरू आपल्याला सांगतात. आणि मग त्या वाक्याचं मनन चिंतन करून मग आपल्याला बोध प्राप्त होतो. तद्वत ब्रह्मविदोपदेश मनन ध्यानाधिभिर लभ्यते माया कार्य तिरोहितम स्वमौलम तत्वम न दुर्युक्ती. नुसत्या दुर्युक्तीनं ते तत्व प्राप्त होत नाही. बाकीचा अर्थ सोडून द्या. पण मी कशा करता सांगतो हे लक्षात घ्या. परमतत्व आमचं स्वरूप आहे, आम्हाला कळत नाही. जीवाचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. नुसत्या प्रमाणानं जीवाला हे कळत नसतं. परिचय करून देण्याचे 3 मार्ग वेदांतांनी आपल्याला सांगितलेत. काही परिचय सामर्थ्यानं करून द्यावे लागतात, काही परिचय प्रमाणाने करून द्यावे लागतात, आणि काही परिचय स्वरूपानं करून द्यावे लागतात. मायेचा परिचय सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, मायेला प्रमाण नाही आहे. स्वर्ग नरक धर्म अधर्म ब्रह्म यांचा परिचय प्रमाणानं करून द्यावा लागतो. स्वर्ग नरक पाहिलेला अजून कोणी भेटला नाही, पण आहे. स्वर्ग आहे की नाही? आपलं मत काय आहे? कधी जाऊन आला होता? नाही, गेलो नाही. मग कुठे आहे? तरी आहे. का? शास्त्र सांगतं म्हणून. ज्ञानोबराय 9व्या अध्यायात स्वर्गाचं वर्णन करतात म्हणून. भागवतानं 12 स्कंधात नरकाचं वर्णन केलंय म्हणून आहे. प्रमाणानं कळतं. हा धर्म हा अधर्म कसं कळायचं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, प्रमाणानं कळतं. जीवाचा परिचय हा प्रमाणानंही होत नाही, सामर्थ्यानंही होत नाही, तो स्वरूपानं व्हावा लागतो. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. प्रत्येकाच्या याचा परिचय करून देण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. आम्हाला परमात्म तत्वाचा बोध होईल तर तो श्रवणाने होईल. ऐका, मग नुसत्या श्रवणाने सगळं होतं का? होत नाही. नुसत्या श्रवणाने काही होत नाही. आपल्याकडे 2 विचार आहेत, दोन्ही सांगतो. काल आपण त्याचा उल्लेख करून आलो. याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला बृहदारण्यकामध्ये उपदेश करताना असं म्हटलं, आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. बोलून दाखवलं. आपण काल थोडासा याचा विचार केला. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. काय आहे? संस्कृत व्याकरणामध्ये तव्य प्रत्यय 2 कारणांनी वापरला जात असतो. व्याकरण आपण पहा. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो असं उपनिषद म्हणतं ना. आपल्याला व्याकरणाचा अभ्यास असेल, 2 कारणांनी तव्य प्रत्यय वापरला जातो. तव्य प्रत्यय एक विधी सांगण्याकरता वापरला जातो आणि तव्य प्रत्यय योग्यता सांगण्याकरता वापरला जात असतो. ऐका, थोडं व्याकरण आहे. आता या वेळेला व्याकरण सांगावं की सांगू नये, पण सांगतो. आता आलाय विषय. तव्य प्रत्यय
विधी या अर्थाने वापरला जातो. आत्मा वा रे द्रष्टव्या श्रोतव्यो, श्रवण कर, मनन कर, निदिध्यासन कर मैत्रेयी, तर तुला आत्मा प्राप्त होईल. आता श्रवण कर असं म्हणल्याने तो विधी झाला. मग विधीचा विचार अजून वेगळा. तो विधी कोणता? नियम विधी मानायचा का प्राप्त विधी मानायचा, अपूर्व विधी मानायचा का परिसंख्या विधी मानायचा, हे त्याचं शास्त्र आहे. विधी कोणता मानायचा? अपूर्व विधी वेगळा, नियम विधी वेगळा, परिसंख्या विधी वेगळा. पण श्रवण हे साधन असे, या तिन्ही विधीमध्ये ते बसतं. अपूर्व विधीमध्ये ते बसतं, परिसंख्या विधीमध्ये ते बसतं आणि नियम विधीमध्येही ते बसतं. कारण नियमच असा आहे की परब्रह्माची प्राप्ती गुरुमुखातून आलेल्या उपदेशाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होत नाही. त्याला गुरुकडेच गेलं पाहिजे, गुरुच्या मुखातूनच ते ऐकलं पाहिजे, नाहीतर नाही. मी आपल्याला उदाहरण सांगतो याची. उपनिषदांनी आपल्याला काय सांगितलं, वेदांनी काय सांगितलं आपल्याला? परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणः निर्वेद मायान्नास्ति अकृतः कृतेन स विज्ञानार्थम गुरुमेव अभिगच्छेत समित पाणिः श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हे सांगितलं ना. गुरुकडे जा, समित पाणिः, हातामध्ये समिधा घेऊन जा. कोणते गुरु कसे असले पाहिजेत? श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. ते श्रोत्रियही असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठही असले पाहिजेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्यांना परब्रह्माचा अनुभव आहे, आणि श्रोत्रिय म्हणजे आपल्याला आलेला अनुभव ते दुसऱ्यांना देऊ शकतात, असे गुरु लागतात. मग अनुभव आहेही आणि दुसऱ्यालाही देऊ शकतात असे गुरु मिळायचे कुठं? तुकोबारायांनी सांगितलं, या माझ्याकडे, सेवितो हा रस वाटितो अणिका. मी येतो. गुरु जो, ज्या गुरुच्या शोधात तुम्ही येत ना, तो मीच आहे. या, मी तुम्हाला देतो. सेवितो हा रस ब्रह्मनिष्ठता आहे, वाटितो अणिका इतरांना देण्याचं सामर्थ्य आहे. अशा गुरुकडे जा. आपलं ज्ञान होणार नाही, होणार नाही. आचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना सांगितलं, शास्त्रज्ञो अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषण न कुर्यात गुरुमेव अभिगच्छेत. आचार्य बोलतात, तुम्ही किती मोठे विद्वान असा, ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण आपल्याला आपल्या बुद्धीनं करता येणार नाही. त्याच्याकरता गुरुकडेच गेलं पाहिजे. आम्ही खूप शिकून जातो, न शिकता जा. गावबा काय शिकले होते? काय शिक्षण होतं गावबाचं? फक्त नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळी खाता यावी याच्याकरता राहिले होते. एवढा एकच उद्देश. असे अनेक गावबा आहेत, पण नाथ महाराजांचा गावबा वेगळा आहे. आचार्यांच्या चरित्रामध्ये गिरी नावाचा आचार्यांचा शिष्य वेगळा आहे. फक्त गुरुकृपा हे कारण आहे. फक्त गुरुकृपा, भगवत कृपा हे कारण आहे, दुसरं कारण नाही. आणि खरं सांगू मी आपल्याला पटेल किंवा न पटेल, पण ब्रह्मज्ञानाकरता भगवत कृपा ही चालत नाही, गुरुकृपाच लागते. आणि भगवंताला ब्रह्मज्ञान द्यायचं असेल तर त्या भगवंतालाही गुरु रूपात यावं लागतं, तर ब्रह्मज्ञान देता येतं. त्याला भगवत रूपात ब्रह्मज्ञान देता येत नाही. कशावरून? उदाहरणं सांगतो तुम्हाला, खूप उदाहरणं आहेत. गुरुमुखातूनच ज्ञान होतं. आपल्याला दशमस्कंधात येईल, पण वेळ होईल त्यावेळेला न होईल मला माहिती नाही, सांगून जातो. भगवान श्रीकृष्ण अवताराला आले. त्यांनी वसुदेवांना सांगितलं, नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली जेथे, मला तिथं नेऊन ठेवा. वसुदेव निघाले, बाकीचं सगळं झालं. यमुना आडवी आली, तिने रस्ता दिला. वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळामध्ये गेले. तिथं नंदाच्या घरी यशोदेच्या पोटी माया जन्माला आली होती. तिथं भगवंताला ठेवलं. माया उचलली, निघून आले. आता गंमत त्याच्यामध्ये ही झाली, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गंमत त्याच्यामध्ये अशी झाली की एखादे गुरु आपल्या एका अधिकारी शिष्याच्या जीवनातली माया निवृत्त करतात, तर त्या शिष्याला सर्वत्र ब्रह्मदर्शन होतं. वसुदेव हे असे संत आहेत की त्यांनी एकाची नाही, सगळ्या गावाची माया निवृत्त करून नेली.
सगळ्या गावाची माया गेली. परिणाम काय झाला? संतांनी सांगितलं, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचोनी जपतपे. जपतप केलिया वाचोनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. गोपिकांना कळत होतं हा परमात्मा आहे. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. या गोपाळा माझी ब्रह्म खेळे. गोपिकांना माहिती आहे हे परब्रह्म आहे म्हणून. गोपाळांना माहिती आहे हा परमात्मा आहे, परब्रह्म आहे म्हणून. ती गोपिका सांगते, एक गोपिका एके दिवशी सकाळी उठली, बाहेर पडली. काही तिला बाहेर काही काम होतं, काही फुलं आणायची होती, काही आणायचं होतं. कारण असं आहे, सध्याच्या काळामध्ये दुसऱ्याच्या झाडाची फुलं आणल्याशिवाय आपल्या घरातले देव प्रसन्न होत नाही. पहाटेचं फिरणं एवढ्याच करताय, प्रकृती करता किती आहे मला माहिती नाही, पण सकाळी फिरून येण्याच्या निमित्तानं दुसऱ्याच्या झाडाची फुलं आणल्याशिवाय आमचा घरचा कृष्ण संतुष्टच होत नाही. ती बाहेर पडली काही कारणाकरता आणि जाता जाता नंद बाबांच्या अंगणामध्ये डोकावली. काय चाललंय बघितलं, पुढे निघाली. पुढे रस्त्यावर तिची एक मैत्रीण आपल्या घरासमोर सडा टाकून रांगोळी काढत होती. रांगोळी काढणाऱ्या त्या मैत्रिणीजवळ ही गोपिका गेली आणि त्या गोपिकेने त्या मैत्रिणीला सांगितलं, शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम, गोधूली धूसरितांगो नृत्यति वेदांत सिद्धांत. ती गोपिका म्हणते, शृणु सखी, सखे ऐक, रांगोळी काय काढत बसलीस, ऐक माझं. ती म्हणाली, काय ग सकाळच्या वेळेला ऐक ऐक, काय सासूची निंदा करायला आलीस, काय ऐक. ती म्हणली, ते नाही, ऐक, कौतुकम एकम, मी तुला एक आश्चर्य सांगते, ते ऐक. असं तू आश्चर्य बघितलं? हो मी बघितलं. कुठे का बघितलं? नंदनिकेतांगणे मया दृष्टम, आत्ता येता येता नंदाच्या अंगणामध्ये मी हे आश्चर्य बघून आले ग. ऐक, मी तुला आश्चर्य सांगते. नंदाच्या अंगणात बघितलं? हो. काय आश्चर्य पाहिलं? तिने सांगितलं, अगं गोधूली धूसरितांगो नृत्यति वेदांत सिद्धांत. अगं नंदाच्या अंगणामध्ये मी असं आश्चर्य पाहिलं की गायीच्या खुरानी, वासराच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. आता हा नाचणारा कृष्ण म्हणजे वेदांताचा सिद्धांत आहे हे गोपिकेला कळलं होतं की नाही? हेच परब्रह्म आहे हे माहिती होतं की नाही? गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान झालं होतं की नाही? झालं होतं. हेच भगवान मोठे झाले. गर्गाचार्य भगवंताच्या दर्शनाला यायला लागले. एके दिवशी गर्गाचार्य गोकुळामध्ये भगवत दर्शनाकरता आलेले असताना सगळ्या गोपिका भगवंताच्या जवळ बसलेल्या, त्याचं कौतुक चाललेलं. गर्गाचार्य आल्याबरोबर थोड्याशा दबल्या, मागे सरकल्या. गर्गाचार्य आले, भगवंताचं मुखावलोकन केलं, त्यांना वैदिक आशीर्वाद दिले, नमस्कार केला भगवंताला, बाजूला बसले. बसल्यानंतर गोपिका थोड्या गर्गाचार्यांच्या जवळ बसल्या आणि गोपिकांनी गर्गाचार्यांना हा प्रश्न विचारला की गर्गाचार्य, हे ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय असतं सांगा. ऐका, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. परमात्मा ज्या क्षणी गोकुळात आले आणि माया ज्या क्षणी बाहेर पडली तेव्हा गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आणि ब्रह्मज्ञान झालेल्या या गोपिका गर्गाचार्यांना विचारतात, गर्गाचार्य ब्रह्म म्हणजे काय? का का असं विचारण्याचं कारण काय? त्याचं उत्तर आहे, अरे ब्रह्म तुमच्या जवळ आहे. रोज तुम्ही त्याला दूध भात खाऊ घालता, दही भात खाऊ घालता, लोणी खाऊ घालता त्याला, तेच परब्रह्म आहे. गोपिकांना माहिती आहे तरी गोपिका विचारतायत, गर्गाचार्य ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय सांगा. गर्गाचार्याने त्यांना ब्रह्माचा उपदेश केला. ब्रह्मज्ञान झालं. अरे आधीच झालं होतं. मग गर्गाचार्यांना का विचारलं? याचं उत्तर श्री वल्लभाचार्यांनी त्यांच्या सुबोधिनी नावाच्या टीकेमध्ये दिलाय.
आचार्य वल्लभाचार्य असं म्हणतात की गोपिकांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तरी गोपिका गर्गाचार्यांना ब्रह्म म्हणजे काय विचारतात आणि तरीही गर्गाचार्य त्यांना ब्रह्माचा उपदेश करतात. याचं एकच कारण आहे, कारण ब्रह्म हे फक्त गुरुच्या मुखातूनच कळतं, नुसती माया बाहेर जाऊन ब्रह्म कळत नाही. ब्रह्माचं यथार्थ ज्ञान व्हायचं असेल, याच्याही पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. योग वासिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूंनीच वसिष्ठांना विचारलंय ब्रह्म म्हणजे काय. ब्रह्मच विचारतं ब्रह्म म्हणजे काय. का? उत्तर एकच आहे, ब्रह्मालाही ब्रह्मज्ञान हवं असेल तर गुरुकडेच जावं लागेल. ब्रह्माला परस्पर ब्रह्मज्ञान होत नाही. रामचंद्र प्रभू ब्रह्म आहेत, भगवान श्रीकृष्ण ब्रह्म आहेत, पण गुरुमुखातूनच ते यावं लागतं. शास्त्र आहे, नियम आहे. आणि गुरुमुखातून होणाऱ्या, म्हणून तो विधी सांगितला गेला. विधी श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. काय ऐक? आत्मा वारे, आत्मा ऐक. तव्य प्रत्ययाचा एक अर्थ विद्यार्थ चालतो, तो तव्य प्रत्यय. आणि दुसरा तव्य प्रत्ययाचा अर्थ आहे योग्यता. आत्मावारे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो हा तव्य प्रत्यय का लागला? योग्यता या अर्थाने तो तव्य प्रत्यय लावावा लागतो. याचा अर्थ असा आहे की मैत्रेयी, आत्मा हाच श्रवणाच्या योग्यतेचा आहे, बाकी काही ऐकू नको. श्रवण करायचं असेल तर आत्म्याचंच कर. आत्माच श्रवणाच्या योग्यतेचा आहे, आत्माच मननाच्या योग्यतेचा आहे आणि आत्माच निदिध्यासनाच्या योग्यतेचा आहे. आत्मभिन्न पदार्थ हा श्रवणाची योग्यता बाळगून नाही. म्हणून परमात्म्याशिवाय दुसरं काही ऐकू नये, परमात्म्याशिवाय दुसरं काही पाहू नये, परमात्म्याशिवाय दुसरं काही म्हणू नये, वगैरे वगैरे ही उपदेश आपल्याला जे दिसतात ते त्याच कारणाने. यत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव शृणोति तदेव भाषयति तदेव चिंतयति. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये आपल्याला सांगतात. तव्य प्रत्यय या दोन्ही अर्थांनी चालतो. उपनिषद म्हणतं आत्मा वारे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो मैत्रेयी. याच्यावर दोन विकल्प आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विवरण प्रमेय संग्रह नावाचा एक ग्रंथ वेदांतात आहे आणि भामती ही ब्रह्मसूत्र भाष्यावरची टीका आहे. आपल्याकडे आता हा पुन्हा विस्तार, प्रबंध आणि निबंध असे ग्रंथाचे दोन प्रकार असतात. काही निबंध ग्रंथ असतात आणि काही प्रबंध ग्रंथ असतात. जाऊ द्या, ते लांबत जाईल प्रकरण. ऐका, एक म्हणणं असं आहे, आत्मा वारे द्रष्टव्य हा श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो. एक म्हणणं असं आहे, परमात्म्याच्या फक्त श्रवणानंच आपल्याला ब्रह्मज्ञान होतं, बाकी काही करायचं कारण नाही. तुका म्हणे कानी ऐकेली मात तोची झाला घात जीवपणा. संपलं. कानावर पडलं आणि जीव दशा गेली, काही राहिलं नाही. परमात्मा भेटला, परमात्म्याचं ऐकलं, जीवदशा गेली. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको वोकटे कानी लावू. अर्जुनाला भगवान 18व्या अध्यायात म्हणतात श्रवण करा. एक म्हणणं असं आहे, नुसतं श्रवण करू नका, श्रवण करा, मनन करा आणि निदिध्यासन करा, तर परमात्म्याची प्राप्ती आहे. आता मी आपल्याला काय सांगतो ऐका. सगळा वेदांत, वेदांतामध्ये आपण ज्या साधन स्कंधाचा विचार करतो त्याच साधनेच्या संबंधामध्ये बोलतोय. ऐका, एक विचार सांगतो, पुढे जातो. मोठा विचार आहे. वेदांताने आम्हाला जी साधनं सांगितली, कुठूनही कुठपर्यंत, बरोबर, ज्ञानापासून कर्मापर्यंत, भक्तीपर्यंत, नामस्मरणापर्यंत कुठलंही साधन आपण घ्या, त्याचा विचार मी आता करत नाही. जी साधनं आम्हाला सांगितली, मी आपल्याला जाहीर सांगतोय, व्यासपीठावर बसून सांगतोय,
याच्यातल्या कोणत्याही साधनाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही. लिहून घ्या. एवढं मोठं ज्ञान आहे, होत नाही ज्ञानानं परमात्मा प्राप्ती. ज्ञानादेव तू कैवल्यम, श्रुती बरोबर आहे. ज्ञाने विणे के उपाय करीसी जितुके जे गुंतीसी अधिके रुखी आहे, मान्य आहे. पण ज्ञानानं भगवत प्राप्ती ब्रह्मप्राप्ती होत नाही. कारण वेदांत आपल्याला ब्रह्मप्राप्तीचा उपदेश करतच नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही वेदांताचं थोडं परिशीलन करा, वेदांताचे हेतू लक्षात घ्या, चिंतन करा ना. वेदांत आम्हाला ब्रह्मप्राप्तीचा उपदेश कधीच करत नाहीये. का करत नाही? कारण ब्रह्म प्राप्त होतच नसतं, ब्रह्म प्राप्तच असतं. प्राप्त करून घेण्याचे काय प्रयत्न करता? ब्रह्म नित्य प्राप्त आहे, कारण ते आमचं स्वरूप आहे. त्याला आम्हाला प्राप्त करून घ्यायचं नाहीये. मग हे साधनं सांगितली, त्याला काय खोटेपणा आहे? व्यर्थता येणार नाही. जर ब्रह्म नित्य प्राप्त आहे तर ज्ञान कशा करता, कर्म कशा करता, उपासना कशा करता, योग कशा करता, हे वाया गेलं ना सगळं. नाही जात. का जात नाही? त्याचं कारण असं आहे, ऐका. मग हे श्रवण मनन निधिध्यासन सांगितलं, त्याच्याने ब्रह्म प्राप्त होत नाही. होत नाही. मग उगाच बोलत बसलो इतक्या वेळ मी श्रवणाचा विचार. श्रवणानं परमात्मा प्राप्ती होते का? होत नाही. मग श्रवण कशा करता सांगितलं, त्याचं उत्तर सांगतो. श्रवण मनन निधिध्यासन ज्ञान कर्म योग याच्यानं परमात्मा प्राप्ती होत नाही, कारण परमात्मा आपल्याला नित्य प्राप्त आहे. मग या साधनांचा काय उपयोग आहे? ही साधनं आम्हाला परमात्मा प्राप्ती करून देत नाहीत. आम्हाला जो परमात्मा नित्य प्राप्त आहे, त्या नित्य प्राप्त परमात्म्याचं ज्ञान आम्हाला ज्या प्रतिबंधामुळे होत नाही, त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता साधन परंपरा असते. साधन परंपरा ब्रह्मप्राप्ती करता नसते. ऐका, ह्या वेदांताचा थोडासा आशय लक्षात घ्या. साधन परंपरा वस्तू प्राप्ती करता नाहीये. प्राप्त वस्तू ज्या अज्ञानानं आम्हाला कळत नाहीये, त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता साधन परंपरा आहे. श्रवण मनन निधिध्यासन नुसत्या श्रवणानंच जर झालं तर मनन निधिध्यासनाला व्यर्थता येईल. त्यांनी सांगितलं येणार नाही. का येणार नाही? कारण श्रवण सगळेच करतात, पण केलेल्या श्रवणात जे दोष असतात ते दोष मननात जातात. मननात जे दोष राहतात ते निधिध्यासनात जातात. निधिध्यासनामध्ये जर काही अडचण असेल तर ती तत्वम पदार्थ शोधनातून जाते आणि मग आपण ब्रह्म आहोत याचा बोध आपल्याला होत असतो. नुसत्या सांगण्याने होत नाही. नुसत्या सांगण्याने होत नाही, त्याला काही प्रयत्न करावे लागतात. प्राप्त आहे पण अप्राप्तवत आहे. श्रवण केलं, दोष राहतातच. श्रवण कोण करत नाही सांगा ना? श्रवण करणं श्रवणाची एक रीत आहे. भागवतानेच त्याचं चिंतन केलंय. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोषजयश्चैव कथायाम निश्चलामती एवमादिकृतं चेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. श्रवणाचं फल कशाने प्राप्त होतं याच दुसऱ्या स्कंदामध्ये भागवताने आपल्याला सांगितलं. रीती आहे, पद्धती आहे श्रवणाची. म्हणून ज्ञानोबा आहे अवधान एकले दीजे. दोन्ही पाठ आहेत. एक वेळ दीजे हाही पाठ आहे, एकले दीजे हाही पाठ आहे. श्रवणाचं महत्वच लक्षात घ्यायचं असेल तर एक वेळ दीजे हा पाठ घ्या. एक वेळ अवधान द्या, एकदा ऐका, तुम्ही ब्रह्मरूप होऊन जाल. मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. एक वेळ दीजे, एकदाच श्रवण करा. जुने लोक असं सांगत असत. जे मोठे लोक होते त्यांनी उदाहरण दिलं होतं. माणसाने श्रवण कसं करावं याच्याकरता जुन्या लोकांचं उदाहरण सांगतो, ऐकलेलं. जुन्या लोकांनी उदाहरण दिलं. पतिव्रता स्त्री आपल्या पतीच्या निधनाची बातमी जशी ऐकते ना, तसं गुरुमुखातून तत्वमसी ऐकलं पाहिजे, असं ते लोक सांगत असत. पतिव्रता पतीच्या निधनाची बातमी ज्या क्षणी ऐकते त्या क्षणी जसा आपला प्राण सोडून देते,
त्याच पद्धतीनं गुरुमुखातून तत्वमसी ऐकल्याबरोबर आपली जीवदशा सोडता आली पाहिजे, तसं ऐकावं असं सांगतात. पतीचं मरण पतिव्रता जशी ऐकते तसं. विचार मोठे आहेत, पुष्कळ आहेत, पण कसं ऐकायचं असतं याचा विचार आपण केला पाहिजे. जसं कसं ऐकावं हे कळावं ना, तसं कुणाचं ऐकावं तेही कळावं. भागवताने ते सांगितलं, विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरहा वक्ता कार्यते निस्पृहा. कुणाचं ऐकू नये? अनेक धर्मविभ्रांता स्त्रैणा पाखांडवादिना शुकशास्त्र कथोच्चारे त्याजास्ते यदि पंडितः त्याजास्ते, त्याचा त्याग करा. अनेक धर्मानं विभ्रांत झालेला स्त्रैण पाखांडी आशा अपेक्षा घेऊन आलेला त्याचं ऐकू नये. विरक्ताचं ऐकावं, वैष्णवांचं ऐकावं, ज्ञानोबरायांचं ऐकावं, गोरोबा काकांचं ऐकावं, जनाबाईचं मुक्ताबाईचं ऐकावं. हे ऐकण्याची स्थानं आहेत. कुणाचंही ऐकत बसू नये. म्हणजे लगेच माझं सोडून निघून जा असं नाही, पण म्हणजे हे सांगितलं पाहिजे ना, कुणाचं ऐकावं याचं शास्त्र आहे. तो विरक्त असावा, दृष्टांत कुशल असावा. आपण काल परवा बोललो, ज्ञानोबारायने एवढा दृष्टांत कुशल जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही आहे. दृष्टांत द्यावेत, ज्ञानोबारायने द्यावेत. परवाच बोललो मी, तुम्ही जगातला कोणताही दृष्टांत आणा, मी ज्ञानेश्वरीत दाखवतो तुम्हाला. काय भाषा. बरं, हे माझं म्हणणं नाही. आपण बोललो ना, ज्ञानोबराय बोलतात, तपे वीण दैवत दिधल्या वीण प्राप गुजे वीण हित. कोण सांगे? ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे? दृष्टांताची मात करून सांगे. हे ज्ञानोबराय. एका सिद्धांता करता 4 दृष्टांत, 10 दृष्टांत, 18 दृष्टांत. यत्र योगेश्वर कृष्णच्या खालचं व्याख्यान बघा ज्ञानोबरायांचं. एका ओवीत 3 दृष्टांत. काय चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभूतीर्थ अंबिका, संततीर्थ विवेका असणे कीजी, रावोतीर्थ कटक, सौजन्यतीर्थ सोयरिक, वन्यतीर्थ दाहक असणे कीजी, वसंततीर्थ वने, वनेतीर्थ सुमने, सुमनी पालिंगने सारंगाची. किती दृष्टांत. गुरुतीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे दृष्टांत आहे. केवढे दृष्टांत ज्ञानोबराय देतात. असो, दृष्टांत कुशल वक्ता असला पाहिजे. दृष्टांत कुशलता हे सरळ येत नाही. माणसाला खूप दृष्टांत माहिती असले म्हणजे तो दृष्टांत कुशल होतो असं नसतं. दृष्टांत कुशलता वक्त्याला श्रोत्याचा स्वभाव ओळखण्याच्या सवयीतून येत असतो. श्रोत्याची नाडी कळली पाहिजे वक्त्याला, आणि चांगल्या वक्त्याला पहिल्या 5 मिनिटात श्रोत्याची नाडी कळते. कोण श्रोता, कसा बसला, याला काय सांगावं लागणार आहे. चांगल्या वक्त्याला 5 नाही 2-3 वाक्यात कळतं की श्रोता कसा आहे, तर तो वक्ता आहे. असो, श्रवणाचा विधी आहे. भगवंताचं श्रवण केलं पाहिजे. तो कसाही वक्ता आपल्या कल्याणाचं सांगतो या विश्वासानं. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभा. हा श्लोक रामायणात आहे, महाभारतातही आहे, दोन्हीकडे आहे. रामायणामध्ये माल्यवानाच्या तोंडात रावणाला उपदेश करताना आहे, आणि महाभारतामध्ये संजयाच्या मुखात धृतराष्ट्राला उपदेश करताना. समान श्लोक आहे. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिना. राजा, आपल्याला गोड वाटेल असं बोलणारे वक्ते खूप आहेत. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः. आपल्याला हसवणारे, आपल्याला गोड वाटेल असं बोलणारे, आपल्याला विनोदानं झुलवणारे, आपल्या मनासारखं बोलणारे असे श्रोते पुष्कळ आहेत. पण अप्रियस्य च सत्यस्य, श्रोत्यांना अप्रिय वाटलं तरी सत्य सांगणारा वक्ताही दुर्लभ आहे, आणि तसं ऐकणारा श्रोताही दुर्लभ आहे. विष्णू पुराणामध्ये श्रोत्याच्या संबंधानं एक फार मोठं प्रकरण आलंय. श्रोतारो अथ निरूप्यन्ते श्रीमद विष्णू कथाश्रयः अवरा प्रवराश्चेती श्रोतारो द्विविधो मतः.
दोन प्रकारचे श्रोते असतात. विष्णू कथा ऐकणारे श्रोते दोन प्रकारचे, एक अवर श्रोता, एक प्रवर श्रोता. प्रवर श्रोता श्रेष्ठ असतो, अवर श्रोता कनिष्ठ असतो. अवर श्रोत्याचे 4 प्रकार, प्रवर श्रोत्याचे 4 प्रकार विष्णू पुराण सांगतं. विस्तार करत नाही, पण आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही कसं ऐकावं. सगळे ऐकतात, ऐकत कोण नाही मला सांगा ना. म्हणून मी म्हटलं होतं की या स्कंधामध्ये भागवताच्या महात्म्यात गोकर्ण आणि हरिदासांमध्ये झालेला जो संवाद आहे तो त्याचं स्मरण मी आपल्याला करून देतो, असं मी परवाच बोललो होतो. आपल्याला सांगतो, गोकर्णाने कथा सांगितली, धुंदुकारी मुक्त झाला, त्याला न्यायला विमान आलं आणि मग गोकर्णाने त्या हरिदासांना असं विचारलं की कथा ऐकणारे सगळेच होते, सगळं गाव आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक येऊन गोकर्णाची कथा ऐकत होते. आणि मग गोकर्णाने विचारलं, सगळेच कथा ऐकणार आहेत, तुम्ही त्याला एकट्याला का घेऊन जाता, मग बाकीच्यांनी काय ऐकलं नाही का? गोकर्ण विचारतात, श्रवणम समभागेन सर्वेषाम इह दृश्यते. अरे सगळ्यांनीच ही कथा सारखीच ऐकलेली आहे, मग फलभेदः कुतो जातः प्रब्रुवन्तु हरिप्रियः. अरे मग तुम्ही दोघांमध्ये फलात का भेद करता? एकाला विमानात बसवून नेता आणि दुसऱ्याला इथंच ठेवता. कथा तर सगळ्यांनी ऐकली, मग सगळ्यांना घेऊन जा विमानात बसून, नाही तर मग यालाही नेऊ नका. आपल्याला नाही मिळालं याचं दुःख नसतं, त्याला मिळालं याचं दुःख मोठं असतं. त्यामुळं आपल्याला मिळालं नाही या दुःखापेक्षा सुद्धा त्यालाही मिळालं नाही याचा आनंद जास्त असतो. त्याला नेऊ नका, त्यांनी सांगितलं नाही, आम्ही त्याला घेऊन जाणार. धुंदुकारीला तर विमानात घेऊन जाणार, त्याच्याकरता तर विमान आणलं. मग फलभेदा कुतो जातः, मग हा फलभेद का करता? जर श्रवणम समभागेनं असेल तर सगळ्यांनीच कथा ऐकली. त्यावेळेला त्या हरिदासांनी जे उत्तर दिलं ते उत्तर देताना असं सांगतात, एक लक्षात घे बाबा, श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र जायते. ऐकतात सगळेच, पण ऐकण्यामध्ये फरक पडतो, म्हणून फलामध्ये भेद पडतो. काय फरक पडतो? त्यांनी सांगितलं, श्रवणम तु कृतम सर्वैहि न तथा मननम कृतम. म्हणून त्याला घेऊन जातोय आम्ही. ऐका, अरे श्रवण सगळेच करतात, मनन करत नाहीत लोक, म्हणून त्यांना फल मिळत नाही. श्रवण हा विषय आहे, साधन श्रवणच आहे, पण नुसतं श्रवण साधन नाही, श्रवणाबरोबर मननही आहे ना. मनन करणं म्हणजे काय असतं? श्रवणाचं मनन करायचं म्हणजे काय? आपण जे ऐकलेलं असतं ते आपल्या निवांत वेळेला पुन्हा आठवायचं असतं आणि ऐकलेलं उपपत्तीनं उत्पत्तीनं स्वतःला समजून द्यायचं असतं. उपपत्ती म्हणजे उदाहरणांनी, त्याची उदाहरणं आपल्यालाच शोधावी लागतात, आपलंच आपल्याला ते पटवून देणं हे मनन असतं. ऐकतात सगळेच, घरी जाऊन विचार कोण करतो त्याचा? कोणी करत नाही. म्हणून हे उपनिषदाला बोलावं लागलंय. आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. उपनिषदांनी सांगितलं, आपल्याला जोपर्यंत डोळा लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं वेदांताचं चिंतन करावं. आ सुप्ते हे आमृते हे, जोपर्यंत डोळा झोप लागत नाही. आ सुप्ते हे, जोपर्यंत झोप येत नाही. आमृते, जोपर्यंत मरण येत नाही. काय करा? कालम न येत वेदांत चिंतया, आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवा, भगवंताच्या चिंतनात घालवा. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामाला आपल्या मनात प्रवेश करण्याची अल्पसुद्धा संधी देऊ नका. वेदांताचं चिंतन करत राहा. जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत वेदांताचं चिंतन करा. कारण उपनिषदाला हे माहिती आहे की वेदांताचं चिंतन सुरू झालं की झोप लागते. नुसतं ब्रह्ममाया सुरू झालं की डुलकी येतेच, झोप लागतेच, असा अर्थ नाही त्याचा. आम्ही मनन केलं पाहिजे. आम्ही ज्ञानोबरायांचं चरित्र ऐकलं, आम्ही तुकोबरायांचं चरित्र ऐकलं, आम्ही भगवंताचं चरित्र ऐकलं.
विचार करा ना, अपेक्षा काय आहे? मी साधी अपेक्षा सांगतो, फार मोठं नाही. लगे आम्ही ऐकून ब्रह्म होऊ, मुक्त होऊ, ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ जाऊन बसू असं होणार नाही. पण सामान्यत्वानं अपेक्षा काय आहे? काही अपेक्षा नाही हो. हे सगळं ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये हे सगळं वेदांताचं एक लक्षात घ्या, दुःखाच्या काळामध्ये वेदांत सांगू नये हे बरोबर आहे, मान्य आहे. एखाद्याच्या घरी वडील गेले, तिथं माणसं वेदांत सांगतात, अहो जन्माला येणारा कधीतरी मरणारच असतो. अरे ते त्याला माहित नाही का? तिथं सुचतं, जातस्य हि ध्रुवम मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च. माणसं वेदांत कुठल्याही वेळेला सांगतात, आणि अशा वेळेला वेदांत न कळणाऱ्यांना वेदांत फार आठवतो. तो बिचारा दुःखात आहे, त्याला वडिलांचा वियोग झालाय, प्रेम होतं, तो रडतोय. त्या वेळेला त्याला वेदांत सांगायचा, ब्रह्म असं माया असं, ब्रह्म कधी मरत नसतं, माईक पदार्थ जातच असतात, येरती माईके दुःखाची. दुःखाच्या प्रसंगामध्ये वेदांत सांगू नये हा व्यवहार आहे. पण पुढचं बोलतो ऐका, दुःखाच्या प्रसंगामध्ये वेदांत सांगू नये हा व्यवहार आहे, पण दुःखावर वेदांतासारखं औषध नाही हा सिद्धांत आहे. ऐका, जगामध्ये असं दुःख नाहीये की जे वेदांत विचाराने जात नाही. जगामध्ये, मी पुन्हा सांगतो, जगामध्ये असं दुःख नाहीये की जे वेदांत विचाराने जात नाही. दीर्घ संसार रोगस्य विचारो हि महौषधम, योग वासिष्ठ बोलतं. जगात असं दुःख नाही. अपेक्षा काय आहे? ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र आम्ही ऐकावं आणि घरी जाऊन त्याचं मनन करावं. का करावं? कारण अपेक्षा अशी असते की हे चरित्र ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात त्यावेळेला आम्हाला ज्ञानोबारायांचं स्मरण व्हावं, त्यावेळेला आम्हाला तुकोबारायांच्या विधानाचं स्मरण व्हावं, त्यावेळेला तुकोबारायांच्या चरणाचं चरित्राचं चिंतन व्हावं, जेणेकरून त्या दुःखातून बाहेर पडण्याचे मार्ग, त्या दुःखाला सहन करण्याचं सामर्थ्य आणि दुःखाला निवृत्त करणारं ज्ञान आम्हाला त्यांच्या वचनातून आणि त्यांच्या चरित्रातून प्राप्त व्हावं, ही अपेक्षा आहे की नाही? ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं. ज्ञानोबारायांचे आई वडील अवघ्या 12व्या वर्षी त्यांना सोडून गेले. अवघ्या 12व्या वर्षी सोडून गेले. आम्ही चरित्र ऐकतो, डोळ्यात पाणी येतं ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यावर. ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकून रडणार नाही असा माणूस नाही, आणि जर रडला नाही तर तो माणूसच नाही. हो, इतकं सुंदर ज्ञानोबारायांचं चरित्र आहे, पाषाण सुद्धा विरघळेल. अवघ्या 12व्या वर्षी आईवडिलांना, आपल्या आईवडिलांचा वियोग ज्ञानोबारायांना सहन करावा लागला. सोपान काका 10 वर्षाचे होते, निवृत्तीनाथ महाराज 14 वर्षाचे होते, मुक्ताबाई तर 8च वर्षाच्या होत्या. सकाळी उठल्याबरोबर शेजारी आई नाही, वडील नाही. काय वाटलं असेल? दुःख आहे. आम्ही हे चरित्र ऐकतो. चरित्र ऐकताना मंडपामध्ये डोळ्याला पाणी येतं. मंडपातून घरी जाईपर्यंत त्या चरित्राचा एक प्रभाव आमच्या चित्तावर असतो. थोडंसं औदासिन्य असतं, अंतर्मुखता येते. पुन्हा घरी गेलं, अमुक झालं तमुक झालं, जेवण झालं, हे झालं ते झालं, इकडं गेला तिकडं गेला, हा भेटला त्याचा फोन आला, त्या सगळ्यामध्ये ते चरित्र पुन्हा कुठे जातं सापडत नाही. होतं असं. अपेक्षा अशी आहे की ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये आमच्या मातापित्यांचा वियोग आम्हाला होईल त्यावेळेला त्या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला ज्ञानोबारायांच्या या चरित्रातल्या घटनेचं स्मरण झालं पाहिजे. आणि एवढा विचार आपल्याला आला पाहिजे, निदान आत्ता आपण 60 वर्षाची आहोत, 50 वर्षाची आहोत, तेव्हा आपले वडील गेले. ज्ञानोबारायांचे तर 12व्याच वर्षी गेले. आपल्याला इतका अधिक काळ तरी पितृसुख मातृसुख मिळालं ना, या विचारानं आपल्या शोकाला आणि दुःखाला आपल्याला आवरता येतं.
पण त्याच्याकरता त्या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला ऐकलेल्या चिंतनाचं स्मरण व्हावं लागतं आणि त्या प्रसंगामध्ये त्या चिंतनाचं स्मरण होण्याकरता आम्हाला त्या ऐकलेल्या श्रवणाचं मनन करावं लागतं. मननाचा परिणाम या आहे. मनन कशा करता करायचं की आम्ही जे चिंतन ऐकलंय त्या चिंतनाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये जे प्रसंग निर्माण होतात त्या प्रसंगाला स्मरण करून देण्याकरता मनन करा. ते आम्हाला आठवतं त्या काळात, कारण आम्ही त्याचं मनन केलंय, उपपत्तीनं ते लक्षात घेतलंय, उदाहरणांनी ते ध्यानात घेतलंय. अनेक उदाहरणं मग दिसतात. ज्ञानोबारायांचे आई वडील 12व्या वर्षी, अहो त्यांचे तर मग अजून लहानपणी गेले, त्यांचे तर बघा अजून आहेत. वाईट नाही, चांगलंच आहे, पण 70 वर्ष झाली तरी त्यांची आई आहे बघा अजून. ह्यांची 50व्या वर्षी गेली. उदाहरणं शोधत राहतो आणि मग जेव्हा हे आपल्यापर्यंत येतं तेव्हा आम्हाला हे स्मरतं की ज्ञानोबारायांचं तर आपल्यापेक्षा अजून अवघड होतं. ते तरुण गेले, ते त्याच्यातून सांभाळून गेले, त्यांनी स्वतःच्या चित्ताला सांभाळलं. आम्ही तर त्यांच्यापेक्षा मोठे आहोत वयानं, आम्हाला स्वतःला सांभाळावं लागेल. दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग वेदांत विचारात, संत चरित्रात दिसत असला तरी दुःखाचा प्रसंग निर्माण होताना त्या प्रसंगाचं स्मरण करून देण्याचं कार्य मनन करत असतं. म्हणून मनन करत नाहीत लोक, ही हरिदासांची अडचण आहे. असं मनन आपल्याकडून झालं पाहिजे. याच्याकरता 2ऱ्या स्कंधामध्ये मनाची एकाग्रता, अंतःकरणाची शुद्धी आणि उपपत्ती युक्ती या विचाराकरता 10 अध्यायाचा विचार झाला. या सगळ्यांनी मननयुक्त असावं लागतं. 2ऱ्या स्कंधामध्ये परीक्षिती राजाने काही प्रश्न विचारलेत भगवान शुकाचार्यांना आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना चतुश्लोकी भागवत 2ऱ्या स्कंधामध्ये प्रकट झालं. चतुश्लोकी या नावातच आपल्याला कळतं की याच्यात 4 श्लोक आहेत. हे 4 श्लोक म्हणजे 4 प्रश्नाची उत्तर आहेत. परीक्षिती राजाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देताना या चतुश्लोकी भागवताचा विचार आलाय. 4च श्लोक आहेत. सत्य म्हणजे काय असतं, माया म्हणजे काय असते, हे जगत काय आहे आणि आत्मा म्हणजे काय असतो. 4 प्रश्न विचारलेत. त्या 4 प्रश्नांची उत्तरं म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. सत्य काय आहे? आम्हाला सत्य हा शब्द माहिती आहे, पण सत्य म्हणतात कशाला? सत्य या शब्दाचा अर्थ काय? त्याची सद्रूपता कुठे असते? महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिरांनी नारदांना हा प्रश्न वनवासात विचारलाय. नारद भेटायला गेले त्यावेळेला नमस्कार करून धर्मराज युधिष्ठिर विचारतात, नारदा, सगळं जग मला सत्य प्रतिज्ञ म्हणतं, सत्य बोलणारा वक्ता म्हणून धर्मराज युधिष्ठिर जगात प्रसिद्ध आहे, पण माझी विनंती एवढीच आहे, मला लोक काय म्हणतात हा मुद्दा नाही आहे, पण मला सत्य म्हणजे काय हे अजून कळलं नाही, मला सांगा. सत्य कशाला म्हणतात? आणि मग नारदांनी सत्याचा उपदेश तिथं धर्मराज युधिष्ठिरांना केलाय. सत्यस्य वचनम श्रेयः सत्यज्ञानम तु दुष्करम यद्भूत हितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. नारद महर्षी सांगतात, सत्य बोलणं श्रेयस्कर आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्पतया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही. ज्ञानोबराय बोलतात, सत्य बोलणं फार श्रेयस्कर आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी तुकोबाराय बोलतात. सत्यस्य वचनम श्रेयः, पण सत्य ज्ञानम तु दुष्करम. सत्याचं ज्ञान होणं फार अवघड आहे. मग सत्य कशाला म्हणतात? नारदांनी त्यांचं मत सांगितलं, यद्भूत हितम अत्यंतम एतत् सत्यम मतम मम. ज्याच्यामध्ये सर्व भूतमात्रांचं हित सामावलेलं आहे त्याला सत्य म्हणतात. आणि हित कशात असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. हित म्हणजे भगवंताचं चिंतन. हित तेच एक रामकंठीर आहे. तुकोबाराय म्हणतात, हित एकच आहे, कंठामध्ये नाम असणं.
आणि म्हणून नाम म्हणजेच सत्य आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सत्य म्हणजे परमात्मा आहे. सत्य साच खरे जसं आहे तसं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. भगवंताचं नाम सत्य. आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वं मायामयम जगत, सत्यम सत्यम पुनः सत्यम, हरेर नामैव केवलम. आचार्यांचं कैवल्याष्टक बघा आपण. सत्यम सत्यम पुनः सत्यम, सत्य साच खरे. काय खरे? नाम विठोबाचे बरे, हरेर नामैव केवलम. बस तेच त्याचाच अनुवाद. सगुरुस्स पिता चापी, सा माता बांधवोपि सा, शिक्षयेच्चेत सदा स्मर्तुम, हरेर नामैव केवलम. निश्वासो नहि विश्वास, कदा रुद्धो भविष्यति, कीर्तनीय मतो बाल्यात, हरेर नामैव केवलम. आचार्यांचं स्तोत्र. भागवताच्या एकादश स्कंधावर टीका करताना शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी एकादश स्कंधाच्या भाष्यामध्ये, एकनाथी भागवतामध्ये सत्य शब्दाचे 5 अर्थ आपल्या समोर व्यक्त केले. सगळे अर्थात तर सांगत नाही, 4 प्रश्न आहेत. एक सुंदर व्याख्या नाथ महाराजांनी केली आहे. सत्य कशाला म्हणतात? एवढी सोपी सत्याची व्याख्या जगाच्या पाठीवर दुसरी कोणीच केली नसेल. इतकी सोपी व्याख्या नाथ महाराजांनी केली. नाथ महाराज म्हणतात, ज्याला वर्तमान, भूत आणि भविष्य काळामध्ये नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणतात. संपलं. सत्य शब्दाची सोपी व्याख्या एवढीच आहे. ज्याला भूतकाळात नाही शब्द लागत नाही, वर्तमानात नाही लागला नाही, भविष्यात नाही हा शब्द लागणार नाही, त्याला सत्य म्हणा. माझा देह जन्माला येण्यापूर्वी होता का? नव्हता. म्हणजे भूतकाळात नाही शब्द लागला ना, मग देह सत्य नाही. हा देह मेल्यानंतर ठेवणार आहेत का? नाही शब्द लागला ना भविष्य काळात, मग देह सत्य नाही. जगत निर्माण होण्यापूर्वी होतं का? नव्हतं, मग सत्य नाही. परमात्मा पूर्वी होता की नाही? होता. आज आहे की नाही? आहे. उद्या राहणार आहे की नाही? राहणार आहे, म्हणून तोच सत्य. ज्याला तिन्ही काळामध्ये नाही शब्द लागत नाही त्याला सत्य म्हणा. ही सत्याची सोपी व्याख्या. सत्य म्हणजे काय? माया म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? जगत म्हणजे काय? जे जगत डोळ्याला दिसतं त्याला जगत म्हणावं का? माया हा शब्द आम्ही फार सामान्यत्वाने वापरतो, पण माया सामान्य नाही आहे. अव्यक्त नामनी परमेश शक्ती ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा, कार्यानुमेया सुधीयैव माया यया जगत सर्वम इदम प्रसूयते. आचार्य बोलतात विवेक चूडामणीमध्ये, सन्नाप्य सन्नापि उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापि उभयात्मिकानो, सांगाप्य नंगापि उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. मायेचं वर्णन आचार्यांनी केलं. ज्ञानोबराय म्हणतात, नाही म्हणो जाईजे तव विश्वाकारे देखीजे, विश्वाईसे म्हणीजे तरी ते माया. माया म्हणजे भ्रमाचे महाद्वीप. किती ज्ञानोबरांनी वर्णन केले मायेचं. आणि असा चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. जे त्रिकाला बाधित आहे त्या सत्याचा आपण आश्रय केला पाहिजे. जाणे अजमी अजरू, अक्षर मी अक्षय मी अक्षरू, अपूर्व मी अपारू, आनंदू मी, असं स्वरूपाचा बोध ब्रह्मदेवाला करून दिला. तिथं दुसरा स्कंध 10व्या अध्यायामध्ये संपतो. 10व्या अध्यायामध्ये दुसऱ्या स्कंधामध्ये आणखीन एक महत्वाचा विचार बोलून दाखवण्यात आला. तो म्हणजे स्कंधाचं विषयवार केलेलं वर्गीकरण. स्कंध कशा करता, या स्कंधाची व्यवस्था काय, हे स्कंध निरूपण कोणत्या अर्थाने, याच्याकरता महापुराणाची लक्षणं सांगितली. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम उतयः, मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. पुराणाची 10 लक्षणं आहेत. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. दुसऱ्या स्कंधाच्या नंतर तिसऱ्या स्कंधापासून
ते 12व्या स्कंधापर्यंत याच्यातलं एक एक लक्षण प्रत्येक स्कंधामध्ये व्यक्त होत गेलं. 3ऱ्या स्कंधामध्ये सर्ग नावाचं लक्षण व्यक्त झालं. ते सर्ग म्हणजे काय आणि 3रा स्कंध सर्गाकरता आपल्याला काय सांगतो, या 3ऱ्या स्कंधाचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे. बराच वेळ झालाय आपण बसलोय, थोडा वेळ भजन करू म्हणजे हातपाय थोडे मोकळे होतील आणि 3रा स्कंध आपल्या समोर व्यक्त करतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला मुरली मनोहर नंदलाला देवकी नंदन गोपाला मुरली मनोहर नंदलाला देवकी नंदन गोपाला मुरली मनोहर नंदलाला देवकी नंदन गोपाला मुरली मनोहर गोपाला नंदलाला नंदलाला मुरली मनोहर नंदलाला 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 मुरली मनोहर नंदलाला नंदलाला गोपाला नंदलाला गोपाला नंदलाला 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 मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नंदलाला नंदलाला मुरली मनोहर नंदलाला 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 मुरली मनोहर नंदलाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नंदलाला नंदलाला मुरली मनोहर नंदलाला 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 मुरली मनोहर नंदलाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला गोपाला
पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तृतीय स्कंधाला प्रारंभ करतोय. तृतीय स्कंध हा भागवतात महापुराणाचं एक सर्ग नावाचं लक्षण घेऊन प्रकट होतो. सर्ग या शब्दाचा अर्थ आहे सर्जन. सर्जन म्हणजे इंग्रजीतला सर्जन नव्हे. सर्जन म्हणजे निर्मिती करणारा, सृजनशीलता ज्याच्या ठिकाणी आहे असा सर्जन. संस्कृत शब्द आहे, मराठी शब्द आहे. सर्ग म्हणजे सर्जन. कशाची निर्मिती? भूतमात्र इंद्रिय धियाम जन्म सर्ग उदारतः. भूतमात्र सगळी इंद्रिय बुद्धी यांची निर्मिती जिथे होते त्याला सर्ग असं म्हणतात. सृष्टी निर्मितीचा विचार या दोन स्कंधामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या स्कंधामध्ये सृष्टी निर्मितीचा विचार आला. सृष्टी निर्मितीचा विचार करताना आपण पंचदशीचा एक विचार करून आलो की पंचदशीमध्ये सुद्धा जीवकृत प्रपंच आणि ईशकृत प्रपंचाचा विचार आला. तसं सर्ग आणि विसर्ग, विशेषत्वानं झालेला सर्ग आणि सामान्यत्वानं झालेला सर्ग. विशेषत्वानं जो सर्ग होतो त्याला विसर्ग असं म्हणतात. सामान्यत्वानं जो सर्ग होतो त्याला, जी निर्मिती होते त्याला सर्ग असं म्हणतात. आता गंमत अशी आहे, आपण भाषेचा विचार थोडासा अर्थाच्या दृष्टीने केला तर सामान्य आणि विशेष हे जे दोन शब्द आपण वापरतो ना मराठी भाषेमध्ये, सामान्य आणि विशेष, हे शब्द ज्या अर्थाचे आहेत त्याच्या विरुद्ध अर्थानं आपण हे शब्द वापरत आलेलो आहोत आत्तापर्यंत. आपल्याला बोलताना याची कल्पनाही नसते. विरुद्ध अर्थाच्या म्हणजे सामान्य शब्द आणि विशेष असे शब्द आपण कसे वापरतो? विशेष अतिथी म्हणजे कोणीतरी महत्वाचा आहे, आणि सामान्य आहे म्हणजे काही फार महत्वाचं नाही आहे. सामान्य माणसं आहेत होई असं म्हणतो ना एकदम बोलताना, एकदम आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या संबंधानं तुच्छतेचा वाचक असा शब्द काही सामान्य म्हणून वापरतो. आणि विशेष म्हणजे कोणीतरी मोठा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की विशेष आणि सामान्य हे दोन्ही शब्द या अर्थाने वापरले जात नाहीत, ते बरोबर विरुद्ध अर्थाने वापरले जातात. विशेष शब्दाचा अर्थ आहे कोणीतरी क्षुल्लक आहे आणि सामान्य शब्दाचा अर्थ आहे कोणीतरी महत्वाचा आहे. ऐका, त्यामुळे कुणी जर आपल्याला म्हटलं ना काय नाही सामान्य माणूस आहे तर तो आपला गौरव असतो, हे लक्षात ठेवा. तिथं हे करायचं नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. सामान्य, अरे सामान्यच महत्वाचा आहे. विशेष म्हटलं की मग अपमान झाला असं समजायचं. हे शब्द असे आहेत. सामान्य कशाला म्हणतात? ज्याच्या ठिकाणी समानत्वाचा भाव आहे त्याला सामान्य असं म्हणतात. जे समानत्वानं सगळीकडे आहे ते सामान्य आहे, आणि समानत्व नसून फक्त विलक्षणत्व ज्याच्या ठिकाणी आहे ते विशेष आहे. असं आहे ना. मग समानतेतून बाहेर पडलेला हा नेहमी तुच्छ असतो आणि जिथं समानता असते तो श्रेष्ठ असतो. त्यामुळे सामान्य मोठा, विशेष लहान, आपण नेमकं उलट वापरतो. त्यामुळे सर्ग आणि विसर्गाचा विचार करताना विशेषत्वानं केलेला सर्ग आणि सामान्यत्वानं झालेला सर्ग याच्यातलं अंतर आपल्या लक्षात येतं. ऐका, सर्ग म्हणजे सर्जन. ईश संकल्पाने जी सृष्टी तयार होते, काय होतं? भगवंताला सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प करावा लागतो, त्याला इच्छा होते. आपुलीच आवडी धरुनी खेळिया आपणा ते व्याले रे. आपुलीच आवडी धरुनी खेळिया, तो संकल्प करतो. स एकाकी नरमते स्व द्वितीयम ऐच्छत. उपनिषदाने आपल्याला सांगितलं त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याची इच्छा केली. ही इच्छा झाली. सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम तद ऐक्षत बहुस्याम प्रजायेय इति उपनिषदाने सांगितलं. ब्रह्मसूत्रामध्ये याचा अर्थ कळण्याकरता इक्षतेर्ना शब्दम असं सूत्र आलंय.
आणि त्याच्याकरता आचार्यांना इक्षत्य अधिकरण रचावं लागलं. इक्षती अधिकरण, त्याच्याकरता हेच प्रमाणश्रुती हीच आहे. इक्षत्य अधिकरण, ते अधिकरणच त्या नावाने आहे. इक्षण म्हणजे इच्छा, संकल्प. त्याने इच्छा केली आणि इच्छा केल्याबरोबर जग झालं. संकल्पा बर हुकुम काय असतं? संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती या दोन्ही मधलं अंतर जेव्हा प्रयत्नानं भरून काढावं लागतं तेव्हा तो संकल्प जीवाचा असतो. आणि संकल्प होणं हीच संकल्पाची परिपूर्ती असणं, त्यावेळेला तो संकल्प संतांचा किंवा भगवंताचा असतो. ऐका, उदाहरण देतो. मला घर बांधायचं आहे. मी यावर्षी संकल्प केला की पुढच्या वर्षीपर्यंत नवीन घर झालं पाहिजे. मग आता झालं पाहिजे असा संकल्प झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी घर होतं का हो माझं? नाही. मग मला रिकामी जागा कुठे मिळेल? मग ते बांधणारं का, आधी त्याचा नकाशा काढणारा कोण मिळेल? मग ते त्याला कंत्राट घेणारा कोण मिळेल? मग त्याचा इंजिनियर कोण? मग ते कामगार कोण? हे कर ते कर, सिमेंट आण, वाळू आण, पैसा त्याच्याकरता, पत्रे आण, लोखंड आण, काय 100 गोष्टी लागतात. ते सगळं आणावं लागतं. त्याच्याकरता पैसा लागतो. पैसे संपतात. मग पुढच्या आठवड्यात देतो म्हणून कधीच न देण्याकरता कुणाकडून तरी उसने आणावे लागतात पैसे. हे सगळं करावं लागतं ना, तर घर बांधलं जातं. म्हणजे मी संकल्प केलाय की मला घर हवंय आणि घर निर्माण झालं असं होत नाही. त्याच्याकरता मला प्रयत्नाने ते अंतर भरून काढावं लागतं. माझा संकल्प आणि संकल्पाची परिपूर्ती हे अंतर प्रयत्नानं भरून काढावं लागतं मला. मग वर्षभरानंतर मी वास्तुशांत करतो, मग त्याच्यामध्ये राहायला जातो, अमुक करतो तमुक करतो, हे नंतर आहे. पण भिंत चालावी असा संकल्प झाल्यानंतर किती प्रयत्न करावे लागले ज्ञानोबांना? नाही. भिंत चालावी एवढा संकल्प झाला आणि भिंत चालली. संकल्प हीच परिपूर्ती म्हणजे संतांचा संकल्प, भगवंताचा संकल्प. भगवंतानी मनामध्ये सुदामदेवाला ऐश्वर्य मिळावं असं मनात आलं आणि कुणालाही कळायच्या आत तर सुदामदेवाला सुवर्णाची नगरी मिळाली. संकल्प आहे त्यांचा. संकल्प हीच त्यांची परिपूर्ती, संकल्पाची परिपूर्ती. त्याच्याकरता प्रयत्नशीलता नाही. ज्ञानोबारायांनी फक्त संकल्प केला हात ठेवून रेड्याच्या डोक्यावर. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, संपलं. त्याच्याकरता ज्ञानोबारायांनी त्या रेड्याचं काही शिकवण्या घेतल्या नाहीत. त्याला ऋग्वेद अग्निमेळे कसं म्हणायचं असतं, स्वर कसे असतात ते कसे दाखवायचे असतात, उदात्त कोणता अनुदात्त कोणता हे शिकवलं नाही. रेड्याकडून घोकमपट्टी करून घेतली नाही. फक्त डोक्यावर हात ठेवून संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, संपलं. अग्निमेळे पुरोहितम सुरू झालं ना रेड्याच्या मुखातून. प्रयत्नशीलता नाही. भगवंताचा संकल्प झाला आपण बहु व्हावं आणि परमात्मा बहु झाला. पण त्याला बहु होण्याकरता प्रयत्नात जे काही करावं लागलं, जे व्हावं लागलं, त्याच्या मागची प्रक्रिया आपण लक्षात घ्या. प्रयत्न नाहीत पण प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिल्यांदा भगवान जेव्हा संकल्प करतात, ऐका, केवळ परब्रह्माच्या ठिकाणी संकल्पाची उत्पत्ती कशी होते हा आत्ता माझ्या विचाराचा मुद्दा नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की परब्रह्म जेव्हा संकल्प करतं तेव्हा तो संकल्प पहिल्या प्रथम केल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा काही जर होत असेल तर त्रिगुणामध्ये विषमता निर्माण होत असते.